सरे आता ह्यो जर का शुद्धीत आला नाही ना तर आपण डॉक्टरसनी बोलू बाई. अगं त्याची काय बी गरज नाही. ते दमलेत नव म्हणून चक्कर आली आहे त्यासनी. मग मी बी इथंच थांबतो तुझ्या संग. अगं नको वर्षा, जा बाई तू घरला. तुझा नवरा कसा आहे तुला माहिती आहे ना. तू दिसली नाही तर घर डोक्यावर घ्यायचं तू. आणि तुलाच काय बाई बोलायचं. नको बाई तू जा घरला, मी हाय इथं. अगं पण तू एकटीच. तू नको ना काळजी करू वर्षा, मी हाय नव. आणि काय लागलं तर तुला बोलवतो. बरं येतो मी. माझ्यासोबत असं कसं करू शकतो? I need water. सुहास! रामा! मला पाणी पाहिजे. किती वेळा सांगितलं मला सगळं माझ्या रूम मध्ये नीट पाहिजे पण नाही. शू 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 काय झालं एवढी चिडचिड करायला काय झालं? शांत मॉम, मी या नोकरांना किती वेळा सांगू मला माझ्या रूम मध्ये सगळं जागेवर लागतं, पाणी लागतं. का नाहीये? मी यांना आज फायर करतेय. शांत बच्चा. सांगशील काय झालं? आई बघ ना. मॉम, ग्रॅनी आजी प्लीज माझ्यासोबत असं कसं करू शकतो? वाय? आणि तो आता त्या कमी टमळीच्या टीमचा कोच आहे. काय म्हणजे हे काय नवीन काय वेडबीड लागलाय का त्याला? हे कोच वगैरे तो कसं काय? हे बघ, तुला काहीतरी गैरसमज झाला असेल. ओके, आय डोंट नो. मला खरंच कळत नाहीये तो रिश त्या गावछापचा एवढा डुळका का करतोय. डुळकाने पुळका असा शब्द येतो. सिरियसली ग्रॅनी आजी, यू आर करेक्टिंग मी. तू मला करेक्ट करतेयस. तू आणि रेश ना एकदम सेम आहे. तुम्ही दोघं मला करेक्ट करत बसा. तू पण करेक्ट कर, तो पण करेक्ट कर. तुम्ही हेच करा. सुना असं नाहीये राजा. हे बघ तू उगीच पराचा कावळा करते. मला असं म्हणायचंय की तुला नक्की तसं समजलंय का? तुझा काही गैरसमज तर नाही ना होते असं मला विचारायचंय. अगं असं नसणार. ट्रस्ट मी ऑन दिस. हा, आणि हे बघ म्हणजे ऋषीचा स्पोर्ट्सशी काय संबंध आहे? तो मला स्वतः म्हटलाय, स्वतः येऊन बोललाय. म्हणून तर मी बोलते का असं करतोय. मी कायम त्या गावछापला माझ्या रस्त्यावरनं असं हटवायचं बघते तर तो मध्ये येतो. मी प्लॅन असा वर्कआउट करतच असते पण तो फेल करून टाकतो. का काय त्या कमळीमध्ये इतकं आणि माझ्यासोबत असं का करतोय? असू दे पण तू त्याच्याकडे फार लक्ष देऊ नकोस. आणि तुला काय करायचंय? तुला तुझ्या खेळाकडे लक्ष द्यायला हवं. कॉन्सन्ट्रेट कर तुझ्या खेळावर, कळलं का? मेडल हवंय ना तुला. तू फक्त खेळावर लक्ष केंद्रित कर. बाकी मी आहे ना रजा. राणी आजी, तुला कळत कसं नाही ग? तू कायम आता 1000 वेळा गोष्टी बोलते पण तुझ्यासारखं काहीच नाही होत. काय बोललेलीस? ती कमी टमळी कबड्डी नाही खेळणार, बी टीम बनवली तिने. बोललेली फॉर्म नाही भरणार, फॉर्म भरून आली पण. आणि आता हे सगळं बोलते. काही होणार नाहीये तुझ्याकडून. अगं ए माझ्या सोन्या, सगळं होणार आहे, सगळं होणार. हे बघ तू हा जो काही असा आतताईपणा करतेस ना तो मात्र करायचा नाही. सगळ्या गोष्टी होतील. आपल्याला काय हवंय? ऋषी कबड्डीच्या टीमचा कोच असणार नाही आणि ती कमळी कबड्डीच्या टीम मध्ये असणार नाही. तू बघ मी काय करते ते. ठीक. प्रिन्सिपलला कॉल लावशील. अजून काय? कामिनीजी या कशाला फोन करतायत? हॅलो हॅलो नयनतारा,
अगं मी कामिनी बोलते. बोला बोला. काही काम होतं का? नाही, मी आत्ता जरा घाईत होते. तुझ्या कामाच्या वेळात फोन केला का? सॉरी. नाही, मी फोन एवढ्याचसाठी केला होता. तुझं अभिनंदन करायचं होतं म्हणून. अभिनंदन? कशासाठी? म्हणजे काय झालं काय? सॉरी, म्हणजे तुला काहीच कल्पना नाहीये का? अगं आपला ऋषी, हा म्हणजे तुझा ऋषी, हा मुलींच्या टीमचा कोच झालाय असं कळलं मला. व्हॉट? हो. आय एम सॉरी. तुला माहित नव्हतं वाटतं. बरं. तर म्हटलं आपल्या ऋषीला आपण त्याचं अभिनंदन करावं म्हणून फोन केला होता. तुला खरं सांगू का, मला इतका आनंद झालाय ना आपला ऋषी त्या मुलींच्या टीमचा कोच झाला म्हणून. हा, त्या कमळीच्या टीमचा. नेबळट बावळट अशा मुलींचा तो कोच झालेला आहे. म्हणजे खरं तर तुझ्या स्टेटसला ते बरोबर वाटत नाहीये, पण असो. पण मला खरं सांगू का, मला कौतुक वाटलं ते आपल्या ऋषीचं. किती गुणी आहे ना, सगळ्या बिचाऱ्या गोरगरीब मुलींना किती मदत करतोय, खास करून त्या कमळीच्या टीमला. म्हणून म्हटलं तुझं अभिनंदन करावं आणि म्हणून तुला फोन केला होता. हॅलो नयनतारा, आहेस ना? हॅलो. हां, बोला. नाही, तुझा मध्ये आवाज ऐकू आला नाही ना म्हणून विचारलं. कामिनीजी, मी नंतर बोलते हां तुमच्याशी. हा, बरं. बाय नयनतारा. या ऋषीला लेक्चररशिप करण्याकरता कॉलेजमध्ये पाठवलं ना, ही चूक झाली. कमळी. तू सिक्रेट हो. तू सिक्सर वाला. शक्काच डाव. अर्थातच योग्य ठिकाणी घाव बसला ना की आपलं काम होतच म्हणून समज. अरे, आणि एवढंच करून थांबणार नाहीये मी. मग आता याच्या पुढे मी एवढा मोठा धमाका करणार आहे ना. कमळी आहे ना, तिचा आजचा आनंदाचा शेवटचा दिवस आहे. शेवटचा? काय करणारस म्हणजे तू? म्हणजे यापुढे ती कमळी कबड्डी खेळणार नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्या आयुष्यातनं ती अशी बाजूला जाणार आहे. कायमची? ग्रॅनी आजी, एक्सप्लेन मी, तू काय करणार आहेस? बघत राहा फक्त. ग्रॅनी आजी तर डेंजरच आहे, पण आता काय करणार आहे असं?